आपलं सर्वांचं सुखनिदान सद्गुरू पैमावली मातृतुल्य माई यांना वंदन करून आपले सर्वांचे आदरणीय सद्गुरूंनंतर ज्यांचा सर्वांना आपल्या भावंडांना ज्यांचा आधार आहे असे आपले लाडके दादा मिलनवहिनी यांना वंदन, मालनताईंना वंदन, त्याचप्रमाणे सर्व जीवनविद्या मिशनचे सर्व आजी माजी विश्वस्त, निमंत्रित पाहुणे मंडळी, माझ्यासमोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सद्भक्त श्रोते, नामधारक बंधू भगिनी आणि माझ्या प्रेमळ भावंडांनो, खरं म्हणजे आज सकाळपासून आपण जो आनंद सोहळा सर्वजण अनुभवतात आणि एवढा मोठा आनंद सोहळा आणि आज विशेष कार्यक्रम त्यात म्हणजे दादांचा वाढदिवस आणि म्हणून अनेक मोठी मोठी मंडळी या ठिकाणी उपस्थित आणि अशा या मोठ्या कार्यक्रमात छोट्या माणसाने बोलायचं म्हणजे थोडंसं दडपण आलं होतं. पण खरंच आपले दादा खूप थोर, जसे सद्गुरू थोर तसे दादा थोर. दादा येऊन इथे मला भेटले, थोडंसं मन हलकं झालं. बंधूंनो, आपल्याला आज विषय मिळालेला आहे, दिलेला आहे, तो म्हणजे सद्गुरू महिमा अगाध. सद्गुरूचा महिमा गायला आपल्यासारख्या सामान्य, माझ्यासारख्या म्हणतो आपल्यासारख्या, मी तुम्हाला कशाला सामान्य म्हणू, माझ्यासारख्या अत्यंत सामान्य माणसाला ते कठीण आहे. कारण सद्गुरूंची उंची, सद्गुरूंची खोली, सद्गुरूंचं ज्ञान जर पाहिलं तर ते इतकं अगाध आहे. आणि त्याच्यातलं सद्गुरू म्हणतात 10% तरी आत्मसात करा. आमच्याकडून 10%पैकी आणखीन किती टक्के कमी आत्मसात झालं ते सांगणंही कठीण आहे. असे आपले सद्गुरू. मी कधीकधी विचार करतो माझा की सद्गुरूकडे आल्यानंतर सद्गुरूंनी एक एक आपल्याला जसं एखाद्याला बांधून ठेवतात ना जीवनविद्येत, तसं माझ्यासाठी काहीतरी सद्गुरूंनी केलं असं मला वाटतं. कारण माझा पहिल्यापासून जो स्वभाव होता तो पळकुटा. इथे आमच्या शाखेतले हा आहे संतोष तोजरे आहेत. त्यावेळी मी साखी नाक्यात होतो पूर्वी. मी मागे बसायचो आणि मागच्या मागे उठून पळून जायचो. पण जसं जसं सद्गुरूंचं सातत्यानं, पण एक मात्र केलं, सद्गुरूंची तेव्हा एवढी प्रवचनं मुंबईमध्ये व्हायची दर रविवारी. आत्ताची दादांनी खरंच आपल्यासाठी कृपा केलेली आहे, ती सोय सद्गुरूंनी करून ठेवलेली आहे की दररोज दादांची सुद्धा आता प्रवचनं मुंबईमध्ये सुरू झाली. त्यावेळी मी सद्गुरूंची फक्त प्रवचनं ऐकायची, सद्गुरूंना डोळे भरून पाहायचं, कान तृप्त होईपर्यंत सद्गुरूंना ऐकायचं आणि मागच्या मागे निघून जायचं, असा माझा स्वभाव. पण आपले सद्गुरू उगाचच नाही आपण त्यांना म्हणत की आत्मज्ञानी पुरुष, जाणीव ते जाणते. खरंच ते जाणीव ते जाणते होते. म्हणून कोणत्या नामधारकाला, कोणत्या शिष्याला कसं जीवनविद्येत बांधून ठेवायचं, कसं त्याला जीवनविद्येत रमवायचं, ह्यांची कसोटी, ह्याची कला, ह्याचं कौशल्य आपल्या सद्गुरूंशिवाय कोणाकडे असणार हो. आणि म्हणून सद्गुरूंनी काय केलं, पहिलं साकीनाका शाखा रजिस्टर नव्हती. जेव्हा आम्ही आलो तेव्हा, संतोषला माहीत असेल, पहिली साकीनाका शाखा जेव्हा रजिस्टर झाली तेव्हा त्या साकीनाका शाखेचा सचिव म्हणून माझंच नाव आलं. सद्गुरूंकडे तेव्हा लिस्ट द्यायची अनेक लोकांची, सद्गुरू त्याच्यातून निवड करायची. सद्गुरूंनी हेरलं, ह्या माणसाला कशात तरी अडकून नाही ना ठेवलं तर हा माणूस काय, याचं काय खरं नाही आहे. कारण नामदेवाचं मडकं म्हणतात ना कच्चं, ह्याही नामदेवाचं मडकं कच्चंच होतं. तर सद्गुरूंनी मला सचिव केलं आणि 3-3 वर्षाने बदलायचं. मला वाटतं आता 3 वर्ष झाली, दुसरा बदलेल, परत निवड, पुन्हा 3 वर्षाने परत निवड, तिसऱ्यांदा निवड माझी सचिव म्हणून झाली. आणि पुढे काय झालं, एकदा सद्गुरूंचं मार्गदर्शन होतं. बघा सद्गुरू आपले किती महान आहेत. सद्गुरूंनी काय सांगितलं की मी 3-3 वर्षाने का बदलतो. आमच्या बाबतीत ते झालं नाही. 3-3 वर्षाने का बदलतो. सद्गुरूने एक उदाहरण दिलं की डबक्यातलं पाणी असतं ना ते खराब होतं
आणि वाहतं पाणी असतं ना ते स्वच्छ राहतं. म्हणून मी 3-3 वर्षांनी बदल करतो. मी घरी आलो, विचार केलं, चिंतन केलं, खूप चिंतन केलं. अरे बाप रे. आणि मी सद्गुरू मी खूप घाबरायचो. मी दादांनासुद्धा खूप घाबरायचो. वहिनींची भीती वाटायची नाही मला पण दादांनाची भीती वाटायची. काय खरं आहे ते सांगतो. तर सद्गुरूंना फोनवर बोललो मी, महाराज कालचं मला मार्गदर्शन खूप आवडलं. मला एक विनंती आहे की मी जवळजवळ 8-9 वर्ष होत आली मी सचिव आहे. तर कालच्या मुळे मला असं वाटायला लागलं की माझा जो असिस्टंट सचिव आहे तो पण तयार आहे. तर त्याला मी आता सचिवपद देतो. महाराज तुमची आज्ञा असू द्या. सद्गुरू काय म्हणाले, अरे बदलासाठी बदल नसतो. सद्गुरू काय म्हणाले, बदलासाठी बदल नसतो, नियमाला अपवाद पण असतो. पण म्हटलं महाराज माझी विनंती आहे की मला जरा देव दे, तो घडलेला आहे, मी त्याच्याबरोबर काम करेन, मी त्याला सर्व सहकार्य करेन, पण त्याला सचिव करायला अनुमती दिली तर मला खूप बरं वाटेल. महाराज असं म्हणतोस, मग कर त्याला सचिव. आणि मी सचिवपद मध्ये सोडलं. लक्षात घ्या की सद्गुरू धरून ठेवतात. दुसरी गोष्ट, मग सद्गुरूंनी काय केलं, एकदा कसं मला धरून ठेवलं म्हणजे सद्गुरूंची महानता, सद्गुरूंचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे. सद्गुरू एकदा आमचे सिंदकर साहेब इथे कुठेतरी मागा सकाळी दिसले. त्यांनी एक फर्निचरचं दुकान टाकलं होतं आणि त्याचं उद्घाटन होतं साकीनाक्याला, संतोषला माहीत असेल. आणि त्याच्या अगोदर सुदाम तोत्रे यांना प्रवचन करायला सद्गुरूंनी सांगितले, कारण ते अभ्यासवर्ग घेत होते शाखेत. आता त्यांना प्रबोधन करायला सांगितल्यानंतर तिथे सद्गुरू भेटले. आता तू प्रवचन करतोस ना, आता ह्याला अभ्यासवर्ग करायला दे. मग मला अभ्यासवर्गाला अडकवलं सद्गुरूने. आणि म्हणून मी आजपर्यंत इथे आलोय ना, इथपर्यंत आलो ना, हे सद्गुरूंनी माझ्यावर जबाबदाऱ्या टाकत आल्या त्याच्यामुळे. मी तुम्हाला सगळ्या भावंडांना एकच सांगू इच्छितो की जीवनविद्या मिशन हे एकच असं व्यासपीठ आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा इथे स्थान आहे, इथे संधी आहे. बघा आज एवढा मोठा उत्सव, आपल्या मिशनमध्ये मोठमोठे महान वक्ते आहेत, महान प्रबोधक आहेत. दादानी माझं नाव का सुचवलं त्या सद्गुरूंनाच माहीत आणि दादांनाच माहीत. माझ्यावर दडपण खरंच आलं होतं. पण तुम्हाला सांगायचा मुद्दा काय की सद्गुरूंनी शिष्यानं कसं धरून ठेवायचं. आपण धरतो आणि आपण कधी हात सोडतो आपल्याला कळत नाही. बघा सद्गुरू नेहमी काय सांगतात, गर्दीत आले ना की लहान मुलांचा हात तुम्ही धरून ठेवा. पालकांना सांगतात, मुलांना नाही सांगत अरे आईचा हात धरून ठेव. तो मुलगा कधी सोडेल आणि कुठे जाईल भरकटत माहीत नाही पडणार. पण सद्गुरूंनी तसंच केलं की सद्गुरूंना माहीत आहे हा कधी हात सोडेल आणि ह्याच्या जीवनात काय होईल हे सद्गुरूंना चांगलं माहीत असतं. कुठेतरी असेल पुण्याई आईवडिलांची पाठी, म्हणून असे सद्गुरू भेटले. लक्षात घ्या की असे महान सद्गुरू भेटणं आणि त्यांच्या ठिकाणी आपण स्थिरावणं, भेटतात सगळ्यांनाच हो, पण त्यांच्या ठिकाणी स्थिरावणं आहे ना, वस्तीला येऊन राहणं आहे ना, ती गोष्ट कठीण आहे असं मला वाटतं. ती खूप कठीण आहे, कारण आपल्याकडे अशी काही उदाहरणं अनुभवाला आलेली आहेत. म्हणून सद्गुरूंनी धरून ठेवलं. आणि मग कालांतराने जसा वेळ निघत गेला मग सद्गुरूंनी एकदा सांगितलं आता तू प्रवचनं कर. बघा एक जबाबदारी कशी सद्गुरू आपल्यावर टाकत जातात, आपल्यावर कसे धरून ठेवतात. आता तू प्रवचनं कर. मी घाबरलो, कारण त्यावेळी अशा काही घटना घडल्या होत्या आणि जिवंत होत्या, उदाहरणं माझ्यासमोर. मी घाबरलो, कारण आपली पात्रता आपल्याला माहीत असते हो. पण सद्गुरू काय म्हणतात, अरे तुझी पात्रता तू कोण ठरवणार, मी ठरवेन. मी आत्मज्ञानी आहेस की तू आहेस, मी ठरवेन ना. तू पात्र नाहीस हे बरोबर आहे, पण तू पात्र व्हावं म्हणून मी तुला संधी देतोय. काय सद्गुरू बघा. आणि मग सद्गुरूने मला प्रवचन करायला सांगितली. तेव्हा रेकॉर्डिंग चालायची टी व्हीवरच्या कार्यक्रमाची. तर आमच्या शाखेचे अध्यक्ष, तेव्हा मला वाटतं अध्यक्ष नव्हते ते, सुदाम तोत्रे, तिथे जायचे नेहमी.
तर त्यांच्याकडे निरोप पाठवला सद्गुरूंनी, मिरगुल्याला सांग आता तू प्रवचनं कर. त्याने आपला निरोपाचा निरोप माझ्याकडे घेऊन आले. सद्गुरूंची आज्ञा आहे तुम्हाला, तुम्ही आता प्रवचनं करायची. नाही रे बाबा म्हटलं, प्रवचनं नको, माझा काय तो पिंड नाही. जसं दादा पण म्हणाले होते, माझा पिंड नाही, पण आता दादाच्या पिंडी आहे ते आता आपल्याला अनुभवायला मिळतं आहे बघा, नाही का. पण आपण लहान माणसं, मी म्हटलं जमणार नाही बाबा, प्रवचनं नको. मग परत काय केलं, मग ते काय म्हणाले, तुम्हाला नाही करायची तर तुम्ही आपलं सद्गुरूंना सांगा, मी आपलं निरोप तुमच्याकडे पोचवला आहे. परत आली अडचण, मी म्हटलं तुम्हीच सांगा ना, ते नाही तयार होत म्हणून. नाही नाही मी नाही सांगणार, तुम्ही तुमचं आपलं तुम्ही आणि सद्गुरू बघून घ्या. परत घाबरत घाबरत सद्गुरूंना फोन केला. बघा सद्गुरू आपली परीक्षा पण घेत असतात, आपल्याला कळत नाही. सद्गुरू आपली परीक्षा घेत असतात ना, हे आपल्यालाच कळत नाही. मी सद्गुरूंना फोन केला, सद्गुरूंना सांगितलं महाराज मला तुम्ही प्रवचनं करायला सांगितलेत, पण मला काय नाही जमणार महाराज. अरे कर कर कर, सद्गुरू तर सहज असतं, सहज बोलणं नाही म्हणतो ना आपण, हित उपदेश. अरे कर कर, करशील करशील, असं सहज. म्हणजे प्रवचन करणं त्यांच्या दृष्टीने सगळं सोपं आणि आपल्या दृष्टीने ते खूप कठीण. ते म्हणाले कर कर करशील. महाराज मला नाही जमणार, मी अभ्यास वर्ग घेतो ना तेवढाच घेत राहतो, मला प्रवचनं नाही जमणार. अरे सद्गुरू काय म्हणाले, अरे लोक माझ्याकडे येतात आणि मला विचारतात महाराज मी प्रवचन करू का. मग मी त्यांना काय नको म्हणू, मी त्यांना सांगतो कर, आणि तुला मी सांगतो प्रवचन करतो नको म्हणतोस. मी जरा गडबडलो तेव्हा, थोडंसं अज्ञान फार ना, मी गडबडलो. पण मी शेवटी म्हटलं महाराज माझा अजून कॉन्फिडन्स नाही आहे मी प्रवचन करेन असा, मला आत्मविश्वास वाटत नाही की मी प्रवचन करेन. असं म्हणतोस, मग जे सद्गुरू बोलले ना ते खरं बोलले. असं म्हणतोस, मग आता अभ्यास कर. आणि मग शेवटी बोलले मला तुझ्याकडून हेच अभिप्रेत होतं. मला काय कळायचं ते कळलं, मला तुझ्याकडून हेच अभिप्रेत होतं, कारण मी तुला अभ्यास वर्ग घ्यायला घेतलास, प्रवचन करायला सांगितल्याबरोबर नाचतोस प्रवचन करायला, की काय ते सद्गुरूंना परीक्षा घ्यायची होती, पण सद्गुरून त्याच्यातून वाचवलं. पण सद्गुरू आपले सोडत नाही. त्याच्यानंतर 2 वर्ष गेली, 2 वर्ष गेली, कार्य आपलं चालूच होतं. तेव्हा तर तारुण्यामध्ये माझी बायको कधी कधी त्या तोत्र्यांकडे कंप्लेंट करायची, अहो हे काय रात्री लेट येतात, कारण सेक्रेटरी ना. मग शाखेच्या कार्यात एवढं झपाटून रात्री 12-12 वाजेपर्यंत कार्यात. आणि त्यावेळी काय होतं आमचं, खरंच आमचं भाग्य की त्यावेळी दरवर्षी सद्गुरूंचे 3 दिवसाचे प्रबोधन महोत्सव शाखेत व्हायचे, आणि तेव्हा कार्य करायला एवढी संधी मिळायची की त्या कार्याचं नियोजन करणं, सद्गुरूंच्या कार्यक्रमात करायचं तर नियोजन करणं खूप कठीण. आज बघा या ठिकाणी हा वैभव निर्माण केला, दादा उगाच नाही ह्या आपल्या स्वयंसेवकाचं कौतुक करत, खरंच खूप कष्ट घेतात आपली ही सगळी मंडळी ना, म्हणून हा ऐश्वर्य संपन्न सोहळा साजरा होतो. तर आम्हाला खूप कार्यात राहावं लागायचं. माझी बायको, नवीन लग्न झालेलं, लहान लहान मुलं असं, ते म्हणायचे हे रात्री 12 वाजता येतात तेव्हा मुलं झोपलेली असतात, सकाळी कामावर जातात तेव्हा मुलं झोपलेली असतात, मुलांची न्यांची भेटच होत नाही. तर असे आम्ही झपाटून जाऊन त्यावेळी कार्य मात्र सद्गुरूंनी आमच्याकडून करून घेतलं. तर सांगायचा मुद्दा असा की सद्गुरूंनी सामान्यातल्या सामान्य नामधारकाला सुद्धा धरून ठेवलं. आणि जर जीवनविद्येचा विचार आपण जर केला तर सद्गुरूंनी काय केलं बघा. आपण म्हणतो ना ऋषीमुनींचं तत्त्वज्ञान, संतांची शिकवण, याच्यावर सद्गुरूंनी सखोल केलेलं चिंतन. ह्या चिंतनाने सद्गुरूंच्या लक्षात आलं की जी सामान्य मंडळी आहे, माझ्यासारखी जड बुद्धीची मंडळी आहे, माझ्यासारखी म्हणतो, तुमच्यासारखी नाही, तुम्ही महान आहात, माझ्यासारखी माणसं आहेत ती पण सुखी झाली पाहिजे. कारण सद्गुरूंचा ही तळमळ जी आहे ना, जग सुखी व्हावं, जगातला प्रत्येक माणूस सुखी व्हावा ही तळमळ आहे. आणि म्हणून सद्गुरूंनी पण बघा एका ठिकाणी प्रवचनात म्हटलं की गरीब माणसं असतात ना, गरीब माणसं, त्यांना कशाचाच आधार नसतो.
श्रीमंतांना किमान पैशाचा तरी आधार असतो, पण गरिबांना कशाचाच आधार नसतो. आणि मग तो आधार शोधायला बुवा बाबा भगत यांच्या मागे लागतात आणि फसतात. मग सद्गुरू काय बोलले, ह्या गरिबांना जर आधार कोणाचा असेल तर तो जीवनविद्येचा. आणि म्हणून सद्गुरूने सांगितलं जीवनविद्या ही गरिबांना वरदान. म्हणून ऋषीमुनींचं तत्त्वज्ञान आणि संतांची शिकवण ह्याच्यावर सद्गुरूंनी चिंतन केल्यानंतर सद्गुरूंच्या एक लक्षात आलं की हे जे आत्मज्ञान आहे, हे जे पारमार्थिक तत्त्वज्ञान आहे, हे सामान्य माणसाला पेलवणारं नाही आहे, ते जड आहे. आणि म्हणून सद्गुरू नेहमी सांगायचे एका जनार्दनी आणि रामा जनार्दनी. त्यावेळी बघा एकच कोणतरी शिष्य व्हायचा. मग सद्गुरूंची तर इच्छा आहे अरे सगळेच सुखी झाले पाहिजेत. सद्गुरू तर नेहमी म्हणायचे हे जीवनविद्येचं कार्य विश्वास जायला पाहिजे तर माझ्यासारखे 1000 वामनराव पै निर्माण झाले पाहिजेत. बघा सद्गुरूंची काय इच्छा आहे. मीच एकटा नाही, सद्गुरूंनी सुद्धा बघा सद्गुरूंबद्दल काय बोलावं. मला आता मी असं हे झालो आहे की काय बोलू आणि काय नको असं माझं हे झाले. तर सद्गुरू म्हणायचे की ह्या गरिबांना आधार जीवनविद्येचा आहे. मग सद्गुरूंनी चिंतन केलं आणि मग याचा अर्थ आत्मज्ञान ज्याला म्हणतात तिकडे सद्गुरूंनी दुर्लक्ष केलेलं नाही आहे, त्याचा पण विचार केलेला आहे. सद्गुरूंनी हळूच एका ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे, अनेक ठिकाणी ठेवलं आहे. माझ्या एकदा एका ठिकाणी लक्षात आलं की जन्माला येऊन देवाची जर प्राप्ती करून घेतली नाही तर जीवन फुकट गेलं असं कुठे लिहिलेलं आहे. दृष्टी या ग्रंथामध्ये जीवनविद्येचे 5 देव सांगत असताना सद्गुरूंनी ते लिहून ठेवलेलं आहे की जन्माला येऊन देवाची जर आपण प्राप्ती करून घेतली नाही तर जीवन फुकट गेल्यासारखं होईल. म्हणजे सद्गुरूंना आत्मज्ञान पण तेवढंच महत्त्वाचं होतं, पण ते जड आहे. तुकाराम महाराज सांगतात तसं ना धड प्रपंच ना धड परमार्थ, तुका दोहीकडे चोर, तशी अवस्था माझ्या शिष्यांची होऊ नये. म्हणून सद्गुरूंनी इतकं चिंतन केलं आणि त्यांनी नवीन स्वरूपाचं तत्त्वज्ञान निर्माण केलं जे सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा आचरणात आणता येईल आणि सुखी होता येईल. ती म्हणजे जीवनविद्या. अशी ही जीवनविद्या सद्गुरूंनी निर्माण केली. त्याला निसर्ग नियमांची जोड दिली. फक्त एकच करा, तुम्ही जीवन जगताना सद्गुरूंनी सांगितलं की निसर्ग नियमांचं पालन करा. निसर्ग नियम आणि तुमची कर्म, बस 2 गोष्टी पाळल्यात ना तुम्ही सुखी झालाच म्हणून समजा. इतके सद्गुरू अगदी आपल्याला ठासून सांगायचे. म्हणून सद्गुरूंचे कितीही आपण ऋण फेडायचे म्हटले फेडू शकत नाही. माझ्या भावंडांनो, मी नेहमी जीवनविद्यात येण्यापूर्वीचं थोडंसं अवलोकन करतो, मुद्दाम करतो मी होतो कुठे आणि जीवनविद्येमध्ये आल्यानंतर मी आहे कुठे. कारण सद्गुरू जे करतात ते दुसरं कोणी ह्या जगात करू शकत नाही, लक्षात घ्या. कारण तुम्हाला त्याचं सांगतो, एक आपण म्हणतो ना मेल्याशिवाय स्वभाव बदलत नाही, पण सद्गुरू स्वभाव आहे नशीबच बदलायला शिकवतात. स्वभावच काय त्याचं एक जिवंत उदाहरण तुम्हाला सांगतो. माझा स्वभाव, माझी बायको बसलेली इकडे, खूप तापट होता. जीवनविद्येत येण्यापूर्वी खूप तापट, म्हणजे आता कमी झाला थोडासा, पण पूर्ण कमी झाला असं मी म्हणण्याचं धाडस करत नाही. दादा बसलेले आहेत, सद्गुरू आहेत, नाही का. खरं बोलावं, आपल्याला सुखी व्हायचं आहे. आपण इथे सुखी होण्यासाठीच आलेलो आहे. मी नेहमी लक्षात ठेवतो, मी अनुग्रह घेतला तो दिवस मला अजून आठवतो. त्या दिवशी अनुग्रह घेताना माझ्या मनात काय होतं, माझी इच्छा काय होती. मी अनुग्रह घेताना मी कुठल्या तरी शाखेचा सचिव होईन ही विचार तरी शिवला का माझ्या मनात तेव्हा नाही. मी कधीतरी प्रवचनकार होईन मनात विचार आला होता का नाही. मी प्रबोधक होईन विचार आला होता का नाही. मग मी आलो कशासाठी जीवनविद्येत, फक्त आणि फक्त सुखी होण्यासाठी. बाकीच्या गोष्टी सद्गुरूने आपल्याला दिल्या त्या सुखी होण्यासाठी आहेत, मिरवण्यासाठी नाहीत. पण आपल्याला जर त्याचा अहंकार झाला तर काय उपयोग. सद्गुरूने एवढं आपल्याला दिलं आपल्याला सुखी होण्यासाठी.
म्हणून सांगायचा मुद्दा काय की स्वभाव जीवनविद्या आपल्याला बदलायला शिकवते आणि बदलतो, हळूहळू बदल होतो. कोणाचं झपाट्याने होईल, कोणाचं हळू होईल. वेगवेगळे पिंड आहेत. तर सांगायचा मुद्दा काय की माझं लग्न झाल्यानंतर जवळजवळ 3-4 वर्षानंतर माझी आई शाळेचा उंबरठा पण ओलांडलेला नाही. अशी आई माझ्या बायकोला अशा गप्पा मारता मारता घरात काय सांगते, हा माझा पोरगा जर ह्या महाराजांचा फोटो आमच्या भिंतीवर लावला होता, तिकडे बोट करून सांगते माझ्या बायकोला, हा माझा पोरगा जर ह्या महाराजांकडे गेला नसता तर तू 6 महिने पण ह्याच्याबरोबर संसार केला नसतास. म्हणजे तुम्ही समजून घ्या मी काय होतो. पण 6 महिने नाही, आता माझ्या लग्नाला 27 वर्ष झाली आणि त्याचं सगळं श्रेय मी माझ्या बायकोला देतो. कारण दादा सांगतात ना, कधी तुझं खरं कधी माझं खरं. आमचा स्वभाव होता पण नेहमी आमचंच खरं. तर पण माझी बायको मला हीच शेवटी पुण्याही लागते. सद्गुरू म्हणतात ना, चांगली बायको मिळायला पुण्य लागतं. खरंच ती पुण्याने मिळालं. सद्गुरूने हेरलं, अरे हा इतका कडक, तर ह्याला कडक लक्ष्मी मिळाली तर काय होईल. मग इतकी बायको नम्र दिली. आमची मोठी वहिनी हुशार, तिने काय केलं, लग्नानंतर तिचं नावच बदललं, तिचं नावच नम्रता ठेवून दिलं. नावच नम्रता. सांगायचा मुद्दा काय की सद्गुरू आपल्याला खूप सगळ्यांना धरून आहे. आपण काय केलं पाहिजे, सद्गुरूंची सेवा आपण म्हणतो केली पाहिजे. पण सद्गुरूंची सेवा करायची म्हणजे मी सोपं सांगतो, एकच करायचं. फक्त सद्गुरूंनी आपल्याला जे करायला सांगितलं तेच करायचं, बाकीचं करायचं नाही. सद्गुरूंनी काय सांगितलं, कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका, कोणाची निंदा करू नका, शाखेच्या कार्यात लुडबुड करू नका. विशेषतः प्रबोधकांना मार्गदर्शन करताना एकदा सांगितलं आहे, कोणाच्या लक्षात असेल मला माहीत नाही, पण माझ्या चांगलं लक्षात आहे, प्रवचनकारांनी शाखेच्या कार्यात लुडबुड करू नये. माहीत आहे का, कोणाला आठवतं आहे का प्रबोधकांना? मला आठवतं आहे दादा, मला आठवतं आहे. म्हणून मी पूर्वी शाखीनाका शाखेत प्रवचन झाल्यानंतर ते सांगतील ते करायचं. प्रवचनाला एक कर जा. आता नेरुळ शाखेत आलो तेच करतो. मी शाखेच्या कार्यात पदाधिकाऱ्यांच्या ह्याच्यात लुडबुड करत नाही. सद्गुरू आज्ञा आहे. सद्गुरू आज्ञा जेवढी आपल्याला पाळता येईल तेवढी पाळायची. सूक्ष्म आज्ञा नाही पाळता येत, पण स्थूल तरी पाळूया. अहो स्थूल पाळल्या ना तरी आपण सुखी होऊ. आणि म्हणून सद्गुरूंची मी कधी बोलायला सुरुवात केलं माहीत नाही, मला सांगा, वेळ खूप आज झालेला आहे. तर असे हे सद्गुरू आपल्याला लाभलेले आहेत आणि आपण खरंच भाग्यवान आहोत. पण सद्गुरूंनी सांगितले की तुम्हाला जीवनविद्येचा अभ्यास केला पाहिजे. जीवनविद्येचा अभ्यास केला पाहिजे. मी तुमच्या डोक्यावर हात ठेवणार नाही हे सद्गुरूंनी सहज आपल्याला सांगितलं आहे. सद्गुरू तर एवढे आपले स्पष्ट बोलायचे, अरे मी सांगतो म्हणून तू स्वीकारू नकोस. अहो सद्गुरू मी सांगतो ना तेच स्वीकार, असं नाही सांगितलं सद्गुरूंनी. मी सांगतो म्हणून तू स्वीकारू नकोस, तुझ्या बुद्धीला पटेल ना तेव्हा तू स्वीकार. काय सद्गुरू आहेत. किंबहुना सद्गुरूने आपल्याला ठासून सांगायला पाहिजे, मी सांगतो ना ह्याच्या बाहेर आणि जाण्याची गरज नाही. हो मी तर नेहमी लोकांना सांगतो, एकदा तुम्ही जीवनविद्येत प्रवेश केलात की तुम्ही सुखाच्या राजमार्गावरच आहात, योग्य ठिकाणी तुम्ही आलेले आहात, ह्याची मी मात्र तुम्हाला अगदी ग्वाही देऊ शकतो. असं सद्गुरू आपल्याला लाभले, ही सर्वांची तुमची आमची कुठेतरी पुण्याई होती म्हणून लाभले. आता सद्गुरू लाभले, आता सद्गुरूंच्या पश्चात काय, सद्गुरूंच्या निर्वाणानंतर काय, जर आपण सगळ्यांनी पाहिलं तर ह्या 4-5 वर्षामध्ये जे आपल्या जीवनविद्ये मिशनच्या कार्याची घोडदौड चाललेली आहे ना, सद्गुरूंनी व्यवस्थारूपी, सद्गुरू म्हणजे आपले दादा, महान नेतृत्व, दादांमुळे आज आपण एकत्र आहोत. किंबहुना दादांमुळे. कारण दादासुद्धा सद्गुरूंसारखेच दुसऱ्यांना मोठं करतात. आता दादांना मला येऊन भेटायची काय गरज नाही, जाऊन बसले असते, पण माझ्या पाठीवर हात ठेवला, केवढा आधार वाटला. हो केवढा आधार वाटला. ही सगळी मंडळीच वेगळी, सगळीच मंडळी वेगळी. अहो तुम्हाला एक आता किस्सा सांगायला लागलो ना तर दादा परवा बोलताना माझ्या लक्षात काय राहत नाही, पण मिलनच्या मात्र स्मरणात सगळं राहायचं. खरं आहे दादा,
दादा बोलले ना ते खरं आहे. एक छोटीसा किस्सा सांगतो. किस्सा छोटासाच आहे, पण स्मरणशक्ती आणि कृतज्ञता ठासून भरलेली आहे त्याच्यात, म्हणून सांगतो. माझे मेवणे, त्यांना 14 वर्ष मूल नव्हतं. लग्न झाल्यानंतर 14 वर्ष मूल नाही. एवढे लाखो रुपये त्यांनी खर्च केले, लाखो रुपये. 6 महिने ती बाई बेडवर नुसती पडून असायची. आणि मग ते कंटाळले, आता मूल नको. कंटाळले, पैसे गेले, शारीरिक श्रम, मानसिक त्रास, आणि ते कंटाळल्याने त्यांनी दत्तक घ्यायचं नक्की केलं. पण कुठेतरी त्यांचं पुण्य होतं. एकदा भाऊबीजेला की रक्षाबंधनाच्या दिवशी आमच्याकडे ते आले, दोघंही आले आणि मला आतल्या रूममध्ये घेतले. मला म्हटलं काय होत नाही, मला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हटलं का, तर आम्ही खूप असं असं केलं, तसं केलं, तुम्हाला माहीत आहे, तर आम्ही आता असं ठरवलं आहे की दत्तक घ्यायचं. मी सद्गुरूंकडून ऐकलेलं होतं दत्तक घेण्याबद्दल. मी आता ह्यांना घ्या पण म्हणू शकत नव्हतो, कारण आपलं कोण ऐकणार. म्हणून मी कोणाला असं सांगण्याच्या फंदात पडण्यापेक्षा आपलं सद्गुरूंकडे न्या, नाही तर दादांकडे पाठवा. छोट्या माणसांचं जरा लोक ऐकत नाहीत. मग मी पण ठरवलं, उगाच आपण काहीतरी यांना सांगण्यात अर्थ नाही, यांना योग्य ठिकाणीच नेलं पाहिजे. म्हटलं तुमची इच्छा आहे घ्या, पण माझं एक ऐकाल का? एक दिवस सद्गुरूंकडे याल का? शुक्रवार असतो, तुम्हाला जवळ आहे, तुम्ही चारकोपला राहता, तिथून सद्गुरू जवळ आहेत बोरिवलीला, तुम्ही याल का माझ्याबरोबर? तुम्ही न्याल का आम्हाला? म्हटलं नेन का, न न्यायला काय आहे, तिथे कोणाला हेच नाही आहे, बंधनच नाही आहे, त्यामुळे कोणीही जाऊ शकता. कारण सद्गुरू सर्वांचे आहेत, विश्वाचे सद्गुरू आहेत, माझे एकट्याचे नाही आहेत, ते विश्वाचे आहेत. आणि म्हणून ते तयार झाले आणि ते आले. आणि आले ना, त्याच दिवशी एका डॉक्टरची अपॉइंटमेंट सकाळी होती. एवढी पिशवी औषधाची भरून आणलेली सद्गुरूंकडे आले तेव्हा घेऊनच आलेली, तिथून बाहेरच्या बाहेर तिकडेच आले. आता मी सद्गुरूंकडे कसं यांना घेऊन जावं, मला भीती वाटली. दादांना सांगायची डेअरिंग नाही. वहिनी दिसल्या, धन्य झालो. वहिनीनं जाऊन सगळं सविस्तर सांगितलं. वहिनी आमच्या खूप ग्रेट, चला आपणकडे जाऊया. मग सद्गुरू वर बसायचे. वहिनी मला घेऊन गेल्या त्या दोघांना, आणि मी सांगायच्या अगोदर सगळं सविस्तर वहिनीनेच सद्गुरूंना सांगितलं. वहिनीनेच सद्गुरूंना सांगितलं. बघा एवढी तळमळ. मग सद्गुरूंनी मात्र, सद्गुरू आपले खूप ग्रेट, सद्गुरूंनी सगळं विचारलं, लगेच आपलं दिला आशीर्वाद. असं नाही करत सद्गुरू. सद्गुरूंनी सगळं विचारलं, तुझं वय किती, तुझं वय किती, आता तुमचं वय जर 40 आहे तर तुमचं मूल झाल्यानंतर ते 25 वर्षाचं होईल, तेव्हा तुमचं वय किती असेल, मग त्याचा उदरनिर्वाह, त्याचं शिक्षण तुम्ही कसं करणार आहात, हे सगळं विचारत 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 वहिनीनं वाटलं आता काय खरं नाही. वहिनी लगेच म्हणाला, आम्ही गप्पच. वहिनी म्हणाला, सद्गुरू एकदा घेऊन दे ना संधी. वहिनी काय म्हणाला, एकदा घेऊन दे ना संधी. असं म्हणतेस? सद्गुरू काय करतात, मी केलं असं दाखवतच नाही, ते महान आहेत, इतके महान. असं कर मग. एका डॉक्टरचं नाव दिलं. त्या डॉक्टरला भेट, माझं नाव सांग. मला वाटलं सद्गुरू सांगतील त्यांना, अशी प्रार्थना कर, तशी साधना कर, अमुक कर तमुक कर सांगतील. पण सद्गुरू काहीच सांगितलं नाही. त्या डॉक्टरला जाऊन हे खाली आले. ह्यांनी अगोदर मोठमोठे डॉक्टर केलेले, लाख लाख, दीड लाख फी त्यांची. ह्यांना पण जरा थोडी नवीनच ना, शंका आली. एवढे मोठमोठे डॉक्टर केले, ते केले. आता हे सगळं काम आहे ना सद्गुरू करणार आहेत. तुम्ही जा, सद्गुरूने जायला सांगितलं, जा, सद्गुरूंची आज्ञा फक्त पाळा. आणि तुम्हाला खरं सांगतो, सद्गुरूला स्मरून सांगतो, ते गेले आणि त्यांना यश आलं आणि त्यांना मुलगी झाली. त्यांना मुलगी झाली. एवढे आनंदी झाले, एवढे आनंद झाले. मग बघा, आधी मग पुस्तकं पण आलीत. वेळ झाला, सॉरी, करतो, थांबतो. तर मला अजून खूप थोडंसं सांगायचं. दादा 2 मिनटं बोलतो. तर त्याच्यानंतर तो इतका खुश झाला. मग जीवन विद्या मिशनला डोनेशन हे ते दिलं त्यांनी. लाखभर रुपये डोनेशन, कर्जत हे चाललं होतं तेव्हा. मग देतो म्हणे, खुशीने आनंदाने दिले. आणि नंतर काय झालं, एप्रिल महिना आला, आंब्याचे दिवस.
त्याची इच्छा झाली सद्गुरू आंबे द्यावे. मला म्हणाले, मी काय सांगतोय, वहिनींची स्मरणशक्ती आणि कृतज्ञता सांगायची ह्याच्यातून. म्हटलं जा, तुला द्यायची असते तर जा दे ना. तो गेला, आंबे देऊन आला सद्गुरूंना. ही एप्रिलची गोष्ट. आपली गुरुपौर्णिमा असते जुलैमध्ये आणि तेव्हा कुठे असायची ओसवाल व्हाल. आता गुरुपौर्णिमेचा उत्सव तुम्हाला माहीत आहे, किती गर्दी, किती वहिनींच्या भोवती तो सगळ्या महिलांचा रगाडा. वहिनी अशा स्टेजवर, सगळ्या महिला बाजूला, आम्ही बाहेरच होतो, माझी मिसेस आणि मी असं खालीच होतो. तर वहिनींची नजर गेली माझ्या बायकोवर. इकडे इकडे इकडे, तुझ्या भावाने दिलेले आंबे ना खूप सुंदर होते. आंबे ते काय हो, क्षण कुठला, त्याच्यात आंबे आठवले वहिनींना. काय स्मरणशक्ती आणि काय कृतज्ञता. एक माईंचा उदाहरण सांगतो आता आणि थांबतो. वेळ उगाच काय होतं, आमच्या पदाधिकाऱ्यांची हे होते हो, तारेवरची कसरत होते सगळे कार्यक्रम राबवताना, आम्ही जर वेळ घेतला तर, म्हणून मी वेळेवरच थांबतो. एक अलीकडची गोष्ट सांगतो. वहिनींच्या नंतर पहिला स्मृतिदिन बंगल्यामध्ये अखंड प्रार्थना जप यज्ञ करून सुरू झाला आणि त्याचं नियोजन मला वाटतं वैशालीकडे होतं. वैशाली राणे इकडे बसली आहे. तर मला ते कानावर आलं, माझी इच्छा झाली जावं, कृतज्ञता ना, जावं. पण आता कसं जाणार, नियोजन असतं, जागेचं सगळं नियोजन असतं ना. आपण जाणं, अव्यवस्था करणं मला जमत नाही. आणि म्हणून मी वैशालीला फोन केला की असं असं मला कळलं आहे, तर मी आलो तर चालेल का. तर म्हणे काका जागा खूप कमी आहे, पण रोटेशनवर ठेवलेलं आहे, थोडा वेळ बसायचं, थोड्या वेळ दुसरे येतील, थोड्या वेळ परत येतील, ते असं केलेलं आहे, तुम्ही जास्त नाही. म्हटलं आम्ही दोघंच येणार, नवरा बायको, बाकी कोणी येणार नाही, आम्ही दोघं येऊ ना. या मग काका या. तिने पण, तिथे पण आभारी आहे मी, कृतज्ञ आहे, तिने दिली संधी. आम्ही गेलो, बंगल्यात बसलो. आम्ही जवळजवळ पावणे एक वाजेपर्यंत प्रार्थनेचं बसलो. गर्दी वाढत होती. मग आता आपल्याला निघायला पाहिजे, आपणच किती वेळ बसून राहणार, इतरांना जागा मिळाली पाहिजे, म्हणून आता निघूया. बघा प्रसंग कसला, स्मृतिदिन. माईंकडे गेलो. निघताना माईंना आम्ही दोघांनी नमस्कार केला. माई काय म्हणाल्या, अरे उशीर झालेला आहे, 1 वाजलेला आहे, काहीतरी तिकडे बघ, खायचं केलं असेल ना, खाल्ल्याशिवाय जाऊ नकोस हां, दुपार झालेली आहे. आम्ही दोघंही इतके चकित झालो, प्रसंग कुठला. आणि नामधारकांची काय माऊलीला काळजी की ह्या 1 वाजता हा उन्हातून उपाशी जाऊ नये, काहीतरी खाल्ल्याशिवाय जाऊ नये. काय माई, अहो सांगा, अशी माणसं कुठे या जगात भेटतील का हो. नातेवाईकांकडे गेलो ना, घरात आतल्या रूममधून झणझणीत रविवार संडे असतो, वास येत असतो, आणि आपण म्हटलं ना आम्ही निघतो, आता निघालेत का, तुम्हाला उशीर होतोय का, बरं बरं बरं. हे आमचे नातेवाईक. पण खरं नातेवाईक खरंच इतके गोड आहेत सगळेच. मालनताई, दादा, माई, दादांच्या सुनबाय, निखिल, आणि छोटा तो इतका असा गोड आहे ना, खरंच इतकं गोड वाटतो. तर मला वाटतं ज्ञानेश्वर महाराजांसारखा दिसायला लागलाय तो, नाही का. म्हणून आता आपल्याला ना, आमच्या पुढच्या पिढीची आम्हाला भीती नाही. सद्गुरूंनी व्यवस्था करून ठेवलेली आहे, ग्रंथांच्या रूपानं, शिडींच्या रूपानं. दिव्यबोध, दिव्य साधना, सद्गुरू म्हणतात काही काळ त्या लुप्त झाल्या होत्या, पण सद्गुरूंनी पुन्हा त्या साधना आपल्यासाठी प्रगट केल्या आणि सीडींच्या रूपानं आणि दादांच्या माध्यमातून त्या पुन्हा सुरू केल्या. म्हणून आता इकडे कोर्स चालतो, लक्षात घ्या, पूर्वतयारी आणि दिव्य साधना. आपण सर्वांनी पुन्हा पुन्हा त्या ऐकल्या पाहिजेत, पुन्हा पुन्हा ऐकल्या पाहिजेत. कारण काय, ह्या साधना ऐकल्याशिवाय ना, खरा म्हणजे अहंकार आपण म्हणतो ना, पातळ झाला पाहिजे, पातळ झाला पाहिजे, तो आपला घट्ट घट्ट होत चाललाय की काय, असं कधी कधी वाटतं. आणि तो पातळ करायचा असेल ना, तर त्या डोक्यात गेल्या पाहिजे, आपल्या चांगल्या मुरल्या पाहिजेत. आणि म्हणून मी अधिक वेळ न घेता, आजचा हा सोनेरी दिवस, दादांचा वाढदिवस, आपण काय दिंडी काढून साजरा केला. दादा नाचत होते ह्या वयात,
आणि सगळी भावंड एवढ्या आनंदाने, त्यांना कसलं भानच नव्हतं. आमचे अध्यक्ष किती वयस्कर, कुठे गेले डॉक्टर, ते पण नाचत होते. मी कमाल करत होतो, ही सगळी मंडळी नाचतायत, ऊन होतं, पण तो आनंद क्षण जो आहे, जी दिंडी आहे, ही जी त्यावेळी म्हणतात ना संतांची मांदियाळी, ही ही जी आज दिसली ना मला, ही जीवनविद्या निष्ठांची मांदियाळी होती. आणि म्हणून आपण सगळेजण आनंदाने दादांच्या सहवासात नाचत होतो. तो आनंद सर्वांनी आज भोगलाय. आणि म्हणून मी अधिक वेळ न घेता दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला माझ्याकडे शब्द नाही तो. म्हणून दादा, मी सद्गुरूचरणी एकच प्रार्थना करतो, हे सद्गुरू राया, दादांना निरामय उदंड आयुष्य मिळू दे. आणि तुम्ही निर्माण केलेलं हे जे तत्त्वज्ञान आहे, दिव्य तत्त्वज्ञान आहे, हे पुढच्या पिढीला सातत्याने देण्याची दादाला शक्ती दे. दादानी आता बघा सगळीकडे वेगवेगळे विषय घेऊन नाही का सुरू केलेत. सच्चिदानंद स्वरूप किती कठीण विषय आहे, दादा किती सोपं करतात, किती सोपं करतात. तेव्हा आपल्याला थोडं थोडं वाटतं, अरे वा बरं झालं आलो मी आज इथे. दामोदरला कधी कधी कामातून वेळ होतो, मी उरणला आहे आणि दामोदर परेलला, कधी कधी नाही वेळ होतो आणि मग चुकतं. पण आल्यानंतर असा दादा काही सोपं सोपं करून सांगतात ना, तेव्हा वाटतं अरे वा बरा झाला मी आलो. मी इतकं सोपं करतात. ते म्हणतात ना, डॉक्टरची भाषा डॉक्टरलाच कळते हो, वकिलाची भाषा वकिलालाच कळणार, तशी संतांची भाषा संतांनाच कळणार, नाही का. म्हणून दादानी बघा सगळीकडे सोपं सोपं अजून जीवनविद्या सोपी, आपण म्हणतो ना जीवनविद्या सोपी केली सद्गुरूंनी, पण तीही आम्हाला नाहीच कळत. मग दादाने आणखीन सोपी करायला सुरुवात केली. आणि दादाने आता सुखाचा शोध, मनाचा शोध, परमेश्वराचा शोध, हे सगळे शोध सद्गुरूंनी शोधलं. सद्गुरूंनी मार्ग दाखवून ठेवला. अरे पण त्या मार्गाने कोणतरी पुढे पुढे हात धरून नेणारा पाहिजे ना, ती दादांची व्यवस्था करून ठेवली. आणि म्हणून मला दादा कधी कधी असं वाटतं, पहिला मला तर वाटतं सद्गुरूंचा शोध लागला पाहिजे. सद्गुरू कळले नाही ना आम्हाला तर जीवनविद्या कळणार नाही. सद्गुरू शिवाय जीवनविद्या कळणं सोपं नाही. पुस्तकं घेईन, मी वाचेन आणि मी सुखी होईन, नाही कळणार. तिथे सद्गुरूच पाहिजे. कारण सद्गुरू आपल्याला जे देतात ते अलौकिक ज्ञान दुसरं कोणी देऊ शकत. म्हणून सद्गुरू आपल्याला जसे आहेत तसे दादा कळले पाहिजेत. म्हणून शोध सद्गुरूंचा हा विषय दादा तुम्ही कुठे कुठे मांडत चालावं, आम्हाला कळू द्या जरा सद्गुरूंचं महत्त्व आणि महिमा. म्हणून कारण काही सद्गुरूंचा महिमा सांगायला मोठाच लागतो. त्याची पात्रता, त्याची लेवल, त्याची बुद्धी मोठी लागते. आणि म्हणून दादांनी असं जरा मधून मधून बोलायला हरकत नाही. दादा तुम्ही सुद्धा जरी सद्गुरूंचे पुत्र असलात तरी तुम्ही सद्गुरूंचे शिष्य पण आहात. आणि शिष्य म्हणून तुम्ही सद्गुरूंची महती वाढवू शकता आमच्यासाठी. तेव्हा आम्हाला कळतील खरे सद्गुरू. नाहीतर त्या आंधळ्याला सूर्याचा शोध कसा लागणार, नाही का. सूर्याचा शोध आंधळ्याला कसा लागणार. मग एक जण भेटला त्याला, अरे तू काय शोधतोस, म्हणे सूर्य शोधतोय. आता तुम्ही सांगा त्या आंधळ्याला सूर्य कधी शोधून सापडेल का, नाही सापडणार. मग एक शहाणा जीवनविद्येतला माणूस ज्याला सद्गुरूंनी शहाणपण शिकवलंय तो भेटला, अरे तुला सूर्य पाहिजे ना, सूर्याचं दर्शन पाहिजे ना, मग तू काय कर. आय स्पेशालिस्ट डॉक्टर आमचे बसलेले तिकडे अध्यक्ष, त्या डॉक्टरांना भेट, त्या डॉक्टरांची गाठ घे पहिली. मग ते डॉक्टर तुझ्या डोळ्यावर ना शस्त्रक्रिया करतील आणि तुला नजर येईल, तेव्हा तुला सूर्य कुठे आहे बघायची गरज नाही, बघशील तिकडे सूर्य दिसेल. तसं आपल्याला खरा शोध घ्यायचा आहे सद्गुरूंचा. एकदा सद्गुरूकडे आलो आणि सद्गुरूने आपल्याला हे ज्ञान दिलं की, म्हणजे अंजन घालतात म्हणतो ना आपण, ज्ञानांजन, ते डोळ्यात घातलं ना की मग तुम्ही पाहाल तिथे देव, व्यवस्था रूपाने देव बघायला शिकवला सद्गुरूने, उघड्या डोळ्याने. किती सोपं सोपं करून सांगितलं हो. असे महान सद्गुरू आपल्याला भेटले. दादा महान भेटले, माई महान, आणि सगळं पै कुटुंबच महान आहे. आणि दादांचं नेतृत्व त्याला काही तोडच नाही. कारण नेतृत्व नाही आहे ना, आमच्याकडे गावाकडे म्हणतात, ज्या कुटुंबामध्ये कारभारी चांगला, कारभारी म्हणजे कुटुंब प्रमुख, कारभारी म्हणजे कुटुंब प्रमुख, ज्या कुटुंबामध्ये
कारभारी चांगला, कारभारी निरपेक्ष, कारभारी निस्वार्थ, ते कुटुंब यशस्वी होतं. नाहीतर तो कारभारी जर आपलं आपलं करायला लागला तर कुटुंब विस्कटतं. तसं कुठलीही संस्था चालवायची असेल तर एकाचं नेतृत्व पाहिजे. दादानी 29 तारखेला मे महिन्याच्या सद्गुरूंच्या स्मृतिदिनानिमित्त जे सांगितलं ना, खूप चांगलं सांगितलं. एकत्र राहायचं एवढंच नाही दादांनी सांगितलं, एकत्र राहिलं पाहिजे आणि एका दिशेने कार्य केलं पाहिजे. ह्या एका दिशेने कार्य करण्याला खूप महत्त्व आहे. आणि म्हणून दादांचं नेतृत्व खूप काय बोलू. जसे सद्गुरू निरपेक्ष होते, दादांनी सांगितलं, पण एक अपेक्षा होती, तुम्ही सुखी व्हावं. बरोबर आहे. दादा सद्गुरू निरपेक्ष होते, ते तसे ते दादा सद्गुरू निपक्षपातीपणा होतं त्यांच्यात. पक्षपातपणा जराही नाही. सद्गुरूंनी कधीही पाहिलं नाही पक्षपात केला असता ना तर माझ्यासारखा इथपर्यंत पोचलाच नसता. सद्गुरूंनी जात विचारली नाही, सद्गुरूंनी श्रीमंती विचारली नाही, सद्गुरूंनी शिक्षण विचारलं नाही, सद्गुरूंनी काही विचारलं नाही. सगळ्यांना आपल्या पोटात घेतलं. दुसरं पुस्तक आलं थांबण्याचं, नाही का. असे सद्गुरू आपल्याला भेटले, किती बोलावं. सद्गुरू गोड, दादा गोड, माई गोड, सगळं पै कुटुंब गोड. आणि म्हणून ह्या कुटुंबाच्या सतत आपण ऋणात राहणं ह्याच्यातच आपलं भाग्य आहे. एवढं बोलतो. या ठिकाणी सगळे ग्रंथ ठेवलेले आहेत, ग्रंथांवर नेहमीच बोलतात, सगळ्यांनी ग्रंथ घ्या. खूप चांगले ग्रंथ आहेत, वाचनात असावे, सातत्याने वाचनात असावे. ग्रंथ वाचल्याशिवाय सद्गुरूंचं महत्त्व कळणार नाही, सद्गुरूंचं श्रवण झाल्याशिवाय सद्गुरूंचं महत्त्व कळणार नाही. आणि सद्गुरूंची कृपाजन संपादन करायची असेल तर सद्गुरूंची एकनिष्ठ राहिलं पाहिजे. सद्गुरूंवर खूप खूप प्रेम केलं पाहिजे, त्यांचा आदर राखला पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांच्या कार्यात सातत्यानं सक्रिय भाग घेतला पाहिजे. आपण प्रामाणिकपणाने कार्य सद्गुरू म्हणायचे कमी करा, पण चांगलं करा. जास्त कार्य करायचा आणि अहंकार मोठा, काय उपयोग. थोडंच कार्य करा पण अहंकार रहितपणानं कार्य करा. मग बघा तुम्ही सुखी होता की नाही. असे हे आमचे महान सद्गुरू. ग्रंथ महान आहेत, आपण सर्वांनी घेऊन द्यावे अशी मी विनंती करतो. मी इथे थांबण्यापूर्वी संयोजकांना कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. मला ह्या आजच्या दिवशी बघा दादांचा वाढदिवस, मला मागास वाटत होतं कुठल्या तरी मोठ्या प्रवचनकाराला इथे आज द्यायला पाहिजे, मला कसं काय दिलं. मी खरंच त्यांचं सर्वांचं खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद. बोलण्याच्या ओघात जर काय माझ्याकडून चुकीचं आलं असेल, लहान तोंडी मोठा घाट घेतला असं कोणाला वाटलं असेल, कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मला उदार अंतःकरणाने क्षमा करा. आणि जर बरं वाटलं असेल, गोड वाटलं असेल तर तो सद्गुरूंचा प्रसाद म्हणून स्वीकार करा. जय सद्गुरू, जय जीवन विद्या.